तशी आमची मुलं 2 दिवस टी व्हीच्या समोर बसून दादा दादा म्हणून त्यांचे अश्रू अनावर होतात. त्यांना दुःख सहन होत नाही. आमच्याकडे अगदी 2 दिवस चूलसुद्धा भेटली नाही. मला त्यांची खूप आठवण येते म्हणून मी तसं केलं. दादांना पाहिलेच कधी 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 दादांचं नेहमी येणं जाणं आमच्याकडे असायचं. बाहेर म्हणजे दादा आपल्याला सोडून गेलेले नाहीत, ते आपल्याच जवळ आसपास आहेत. पण ते मन सुद्धा मान्य करत नाही की दादा आपल्यात नाहीत आणि दादा गेले. दादा परत आपल्यातच कुठून ना कुठून यावेत, असतील आणि आहेत असंच वाटतं. दादा सोडून गेले असं अजिबात मनाला वाटत नाही. लोणी काळभोरमध्ये जिल्हा परिषदची निवडणूक चालली आहे. काय वाटतं ताई तुम्हाला, इथं काय वातावरण आहे, कोणाला मतदान करायचे तुम्हाला? लोणी काळभोरमधलं वातावरण खूप छान आहे. आम्ही राष्ट्रवादीचे सगळे मतदार आहोत. आम्ही गेले 2005 सालापासून आम्ही राष्ट्रवादीचंच काम करतो. तसं तर आम्ही साहेबांपासूनच राष्ट्रवादीचं काम करतो. साहेबांनंतर आम्ही दादांचं पण काम केलं आणि इथून पुढं पण करणार. आणि आपल्यातून एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व आत्ता हरपून गेलेलं आहे, त्यामुळं आम्ही निशब्द झालो आहे. बोलतानासुद्धा आमच्या तोंडातून विचार अगदी स्पष्ट तोंडातून बाहेर येत नाही. आमच्या लाडक्या बहिणींचा एक भाऊ पण गेलेला आहे आणि आमच्या मुलांची एक मोठी आई पण हरवलेली आहे. की जशी एखाद्या लहान मुलाची आई जाती आणि तो वेडा होऊन त्या आईसाठी आई आई करत असतो, तशी आमची मुलं 2 दिवस टी व्हीच्या समोर बसून दादा दादा म्हणून त्यांचे अश्रू अनावर होतात. त्यांना दुःख सहन होत नाही. आमच्याकडे अगदी 2 दिवस चूलसुद्धा भेटली नाही. आमच्याकडे स्वयंपाक जेवण हा प्रकारसुद्धा झाला नाही. काल पोरांची अगदी समजूत काढून त्यांना काल रात्री जेवायला थोडं थोडं लावलं. अजून पण पोरं त्याच्यातून बाहेर निघालेली नाहीत. तर आत्ता दादांना ही श्रद्धांजली म्हणून सर्व कदम वाकवस्ती किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघांनी मतदारांनी सगळ्यांनी बहुमतांनी दादांना श्रद्धांजली वाहून सगळ्या राष्ट्रवादी पॅनलचा अगदी मोठ्या प्रचंड बहुमताने विजयी करावा आणि घड्याळ ह्या चिन्हासमोरील बटन दाबून अगदी मोठ्यातून मोठा विजय दादांचा करावा आणि हीच भावपूर्ण श्रद्धांजली दादांना व्हावी. आणि माझी एकशी छोटीशी नाते ती पण दादांची खूप लाडकी होती. दादा आमच्या घरासमोरून बारामतीला दर शुक्रवारी जायचे. दादांचे पिय आमचेच काळभोर आहेत, तर ते आम्हाला टोलनाक्यावर आल्यानंतर फोन करायचे की आत्ता दादांची गाडी 2 ते 3 मिनटात तुमच्या चंद्राई बंगल्याच्या समोर येणार आहे. तर आम्ही दादांना पाहण्यासाठी सर्वजण अगदी उत्सुकतेने आमच्या बाल्कनीमध्ये उभं राहायचो. मग दादा आम्हाला सर्वांना हात केल्याशिवाय कधी पुढं जायचे नाही. त्यांना जर वेळ असेल तर अगदी एखादा किंवा 2 शब्द बोलायचे आपुलकीने आणि आमच्या पुढून जायचे. तर आमच्या नातीला तिला ते दुःख सहन होईना, तिला बोलून दाखवता येईना. मग तिने दादांचं एक हे स्केच तयार केलं आहे आणि त्याच्यावरती दादांचे चित्र काढून ती 2 दिवस झालं अगदी एकही शब्द बोलत नाही. तिने पाणी जेवण वगैरे पण घेतलं नाही. आता इथून पुढं तिची आई तिचं बाकीचं काही ते सांगल आणि दादांच्याबद्दल बोलल. काय वाटतं ताई, काय भावना आहेत? अजितदादा गेलेत, 2 दिवस झालं दादा आपल्यातून गेलेले. हे खूप धक्कादायक आहे. दादा हे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंतचे दादा होते आणि हे महाराष्ट्राचे दादा होते. पण हे दादांचे कर्तृत्व, जिद्द हे पुढं नेणं आणि दादांचा विकासाचा मार्ग आपण पुढं चालवणं हेच दादांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली राहील. घड्याळाला मत देऊन दादांचा विजय करणं हीच दादांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच स्वामींचरणी प्रार्थना. काय सांगशील? अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही जी घटना झाली आहे 2 दिवसापूर्वी, खूप असं वाईट वाटत आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे की अजितदादांना आणि आपल्या राष्ट्रवादीला सगळ्यांनी मत करून कदम वाकवस्ती थोडंसं होत आहे. काय तुला भावना वेळ झाले, काय वाटतं तुला? दादा गेलेत, काय वाटतं बघा? मला खूप वाईट वाटतं. तिला असं वाटतं की आपल्या घरातलाच एक सदस्य आपल्याला सोडून कसा बाहेर जातो. बाहेर म्हणजे दादा आपल्याला सोडून गेलेले नाहीत, ते आपल्याच जवळ आसपास आहेत. पण ते मनसुद्धा मान्य करत नाही की दादा आपल्यात नाहीत आणि दादा गेले. दादा परत आपल्यातच कुठून ना कुठून यावेत, असतील आणि आहेत असंच वाटतं. दादा सोडून गेले असं अजिबात मनाला वाटत नाही. दीदी, तू स्केच बनवला, दादांचा फोटो काढलाय, का काढावासा वाटला तुला? मला त्यांची खूप आठवण येते म्हणून मी तसं केलं. तू दादांना पाहिलेच कधी कधी कधी? दादांचं नेहमी येणं जाणं आमच्याकडे असायचं. हॉस्पिटलच्या ओपनिंगला आमच्या इथे आले होते तेव्हा.
तुझ्याशी काय बोलले? नाही. तुला का एवढं भरून आलंय? टी व्हीवर पाहिलं दादांचं सर्व? हां. तिचा विश्वास बसत नाही आहे असं काही झालं म्हणून. तिला तिच्या भावना आणि तिचं दुःख व्यक्त करता येत नाही आहे, म्हणून तिच्या अश्रूतून तिने सांगितलं की दादा आपल्याबरोबर आहेत आणि इथून पाठीमागं जसं राष्ट्रवादीचं काम केलं तसं आपण एक मताने, एक जीवाने, एक तत्वाने सगळी लढू आणि दादांचं नाव पुढं चालू आणि सगळे महाराष्ट्र मिळून दादांना सहकार्य करू. अगदी आपण जर पाहिलं तर लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत जर पाहिलं तर दादा गेल्याचं फार दुःख झालेलं आहे. या दुःखातून सावरण्यासाठी, दादांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहायचं ठरवले. त्यांच्या लोणी काळभोर परिसरातून अजित पवारांचा दर शुक्रवारी ताफा जायचा आणि त्या ठिकाणी अजित पवार त्यांना हात करायचे. त्यांचे PA त्यांना सांगायचे की दादा येत आहेत. इतकी लोकांची गर्दी असायची. त्यांनी अगदी त्यांच्या भावना अनावर झाल्यात, रडू कोसळले. दिदीला तर तिने 2 दिवसापासून तिने खाणं पिणं बंद केलं होतं आणि दादांचं स्केच करून तिने तिच्या घरामध्ये लावलं आहे. अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.